आहेत गेले अनेक वर्ष 40+ संघटनेच्या माध्यमातून ते पंचांच्या भूमिकेमध्ये सन्मान करतात। संजयभाई मात्रेंना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा। पिपलास गावचे एक जबरदस्त पंच गेली अनेक वर्ष पंचांच्या भूमिकामध्ये ते आपलं काम करतात। त्यांना या स्पर्धेची फी आणि त्याचबरोबर प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत आहोत। त्यानंतर भाऊ पाटील खारबावचे एक नामांकित पंच आहेत, त्यांचं देखील इथे सन्मान करूया। पुन्हा एकदा संजयभाई मात्रेंना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे। भाऊ पाटील त्यांचा हा सन्मान खूप खूप धन्यवाद, आपण खूप मेहनत घेतली। त्यानंतर तालुका क्रिकेटमध्ये ज्याने क्रिकेटच्या जोरावर आपल्या नावाची छाप सोडली, नाव आहे लारा सर, त्यांना मी विनंती करतो की आपण पुढे यायचं आणि स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। खूप चांगली पंचांची भूमिका राहिली। मी विनंती करतोय लॉयन ऑफ भिवंडी संजयभाई मात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे। थँक्यू सो मच लारा सर। आणि गिरीश पंचांना विनंती करतोय आपण पुढे यायचं आहे। गिरीश वालन आपण पुढे यायचं आहे। मी संजयभाई मात्रे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे। प्रेमाचा प्रतीक आणि मॅच फी देऊन त्यांना आपण सन्मानित करायचं आहे। स्वागत आणि सन्मानाचा इथे स्वीकार करताना त्यानंतर जोराम सर आपण पुढे यायचं आहे। जोसफ आपण पुढे या, आपला देखील स्वागत आणि सन्मान। कोमडपाडा परिसरातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत जोसफ, त्यांचा हा सन्मान इथे केला जात आहे। आणि यानंतर आता गोल्डन फिंगर ऑफ घोडसई, ज्याने 4 दिवस या मैदानावर खूप मेहनत घेतली, नाव आहे ज्ञानेश्वर मुकदम, त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे। त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान संजयभाई मात्रे आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। थँक्यू ज्ञानेश्वर, असंच काम करत राहा, या मंडळासाठी खूप चांगली आपली संकल्पना आहे। त्यानंतर मित्रांनो, मागच्या चालू हंगामामध्ये तुम्ही किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य संदेश वखारे यांचा बिग शो बघितलं, अध्यक्ष चषक। मित्रांनो, या वर्षी देखील त्याच थाटामाटाने तो चषक ठेवण्यात येणार आहे। मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे यांचा सन्मान आपण इथे करत आहोत या व्यासपीठावर। मी विनंती करतोय संजयभाई मात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करावा। त्यानंतर झिडके गावचे समालोचक, शुद्धता मराठी समालोचक आमचे मित्र रोहन पाटील आपण यायचं आहे। आपलं देखील आम्ही मान सन्मान इथे आम्ही करत आहोत। अतिशय चांगला समालोचक 4 दिवस इथे पूर्ण केलेला आहे त्याने। विशेष महत्त्वाचा वेळ एक चांगल्या ठिकाणी जॉबला असून सुद्धा क्रिकेटवर त्यांचं निष्ठांत प्रेम आहे। आणि आता मित्रांनो, एक स्पेशल सत्कार सन्मान होणार आहे। त्याच्या अगोदर मी संदेश वखारे यांच्याकडे जातोय। यस, नक्कीच आमचे परम मित्र, आमचे साथी समालोचक, सलग 4 दिवस भरपूर चांगली साथ ज्यांची मला मिळाली, नाव आहे संदेश पाटील भिवंडीकर। संजयभाई मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करूया। पुढील स्पर्धा असतील त्यानंतर गोल्डन फिंगर ऑफ पिंपलास भिवंडी अल्पेश गायकवाड यांचा देखील स्वागत सत्कार आपण करूया। तर मित्रांनो, अल्पेशचं स्वागत सन्मानानंतर आपण अजूनही एक बक्षीस वितरण कार्यक्रम बाकी आहे। पहा अल्पेशवर किती प्रेम आहे अध्यक्षांचं। जरी हँडिकॅप आहेत मात्र त्यांच्या जवळ जाऊन त्यांचा सन्मान केला, एक मोठी बाब आहे। थँक्यू सो मच संजयभाई मात्रे, आपण बसून घ्या। आता प्रमोददादा भोईर आपण देखील बसून घ्यायचं आहे। आणि पुढील नक्कीच काही मॅन ऑफ द मॅच बाकी आहेत, आपण त्या देण्याआधी ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिली, प्रिन्स मूवीज
अर्थातच सोमनाथ चौधरी दादांना विनंती आहे आपण थोडं पुढे या. मित्रांनो, आम्हाला सलग 4 दिवस नाश्त्याची व्यवस्था देखील त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. सोमनाथजी चौधरी त्यांनी आम्हाला काहीच कम पडून दिलं नाही या मैदानावर, मग पाणी असो की नाश्ता असो किंवा चहा असो. थँक्यू. नक्कीच, त्यानंतर पाण्याची व्यवस्था, जल है तो कल है, गणेश दादा ठाकरे आपण पुढे या, ज्यांच्या माध्यमातून दोन्ही ग्राउंडवर पाण्याची उपलब्धी, अर्थातच पाणी स्पॉन्सर. नक्कीच गणेश ठाकरे ठीक आहे, काही हरकत नाही. पुढील सन्मान आपण संदेश करून घ्यायचा आहे. बोलू का? माईक तर माझ्या हातात दिले. बोलू का? मी जोशी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. दामोल लोटले. दामोल लोट्या. रमेश पाटील पिंपलास आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर व्यासपीठावर या, ज्यांच्या माध्यमातून जेवणाची सोय नक्की सलग 4 दिवस अगदी चवदार जेवण ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाला, आपण त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करूया. मी पंढरीदादा भोईर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. त्यानंतर प्रमोददादा भोईर यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. विलास बालू पाटील दादांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. त्यानंतर विलास बालू पाटील दादांना देखील सन्मानित करूया. मी ज्ञानदेव पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. यस, डीजे गणराजचे प्रोप्रायटर गणेश पाटील आपण व्यासपीठावर या. यस, स्वागत सत्कार झालेले आहेत, परंतु काही मॅन ऑफ द मॅच जे बाकी होते ते आपण देऊया. कारेवली टीमच्या 2 मॅन ऑफ द मॅच बाकी होत्या. संदीप पाटील आपण या. संदीप पाटील, चला संदीप पाटील आपण लवकरात लवकर या. त्यानंतर काले टीमचे मिथून आपण देखील या. ज्या मॅन ऑफ द मॅच बाकी होत्या त्या आपण या ठिकाणी देतोय. संदेश फक्त ज्या मॅन ऑफ द मॅच बाकी आहेत त्याच द्या आणि आताच्या थांबवायचे आहेत. त्यानंतर भारत पाटील कारेवली यांची देखील बाकी आहे, ती देखील आपण देऊया. या चला पटापट या. हा झाल्या. स्वागत सत्कार झालेले आहेत. मॅन ऑफ द मॅच ज्या बाकी होत्या त्या देखील आपण दिलेल्या आहेत. जर चुकून कोणाचा स्वागत सत्कार राहिला असेल तर शब्द सुमनांनी त्यांचे स्वागत सत्कार आपण करूया आणि
पुढील कार्यक्रमाकडे बोलूया. पुढील कार्यक्रम आहे पारितोषिक वितरण, परंतु त्याआधी नक्कीच अजून एक बाकी आहे. या ना मग, या विनायक या. भरपूर प्रसंग झालेले आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. इथून आपण या. खूप चांगला Yes, क्रिकेट sir. खेळले बंद्रा मारुती काल्या विनायक, टीमचं आपली देखील man of आम्ही the match. अभिनंदन करतोय. थँक्यू संदेश. आपली मॅन ऑफ द मॅच जी आहे ती विनायक मिथून सोबत शेअर करतोय. पारितोषिक वितरण करण्याआधी आपण अध्यक्ष साहेबांकडे बोलतोय. या चाचणी स्पर्धेसंदर्भात त्यांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. भिवंडी 40+ मंडळातर्फे आयोजित चाचणी स्पर्धा. या चाचणी स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला उपस्थित सर्व मान्यवर तसेच सर्व खेळाडू. आज या स्पर्धेसाठी ज्या ज्या मान्यवरांनी सहकार्य केलं त्यांचे फार फार आभार मानतो. तसेच या स्पर्धेसाठी आपल्या या ग्राउंड त्यांनी उपलब्ध करून दिले. पहिले तर मी श्यामदादा चौधरी यांचे फार फार आभार मानतो की त्यांनी हा एवढा चांगला ग्राउंड आम्हाला चाचणी स्पर्धेसाठी करून दिला. तसंच दुसरं जे क्रीडांगण होतं जे मैदान ते विनोद ठाकरे साहेब यांनी फार मेहनत घेऊन तिथे ग्राउंड तयार नसताना रोलर वगैरेची सोय करून चांगल्या प्रकारे मैदान करून दिलं. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. या चाचणी स्पर्धेसाठी ज्या ज्या खेळाडूंनी प्रत्येक गावच्या खेळाडूंनी सहकार्य केलं मी त्यांचेही मनापासून आभार मानतो. आज या चाचणी स्पर्धेत 54 संघांनी सहभाग घेतला. 54 गावातल्या खेळाडूंनी आपलं इथं खेळाचे प्रदर्शन केलं. या प्रदर्शनात त्यांनी चांगल्या प्रकारे इथे खेळ दाखवला. कोणत्याही प्रकारचं गडबड गोंधळ दाखवलं नाही. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि चांगल्या प्रकारे ही स्पर्धा पार पाडून आम्हाला सर्व भिवंडी 40+ मंडळाला सहकार्य केलं. मी या मंडळाच्या कमिटी सदस्य आहेत त्यांचे फार फार आभार मानतो की त्यांनी ही स्पर्धा सक्सेस करण्यासाठी जी अहोरात्र मेहनत घेतली. रात्र न बघता दिवस न बघता त्यांनी प्रत्येक मैदानावर आपला वेळ देऊन इथे स्पर्धा कशी सक्सेस होईल याच्यासाठी जे सहकार्य केलं मी त्यांचेही आभार मानतो. तसेच इथे जे समालोचक ज्यांनी आपला 4 दिवस वेळ देऊन चांगल्या प्रकारे समालोचन केलं, क्रिकेट खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवलं, तसंच प्रेक्षकांना आनंद दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या ग्राउंडमध्ये चांगल्या प्रकारे अंपायरगिरी केली. त्या अंपायर लोकांचे मी फार फार आभार मानतो की चांगल्या प्रकारे त्यांनी अंपायरगिरी करून इथे कोणत्याही प्रकारचा वादविवाद न दाखवता प्रत्येक खेळाडूला समजून घेऊन आणि चांगल्या प्रकारे खेळ करण्याचा जो त्यांना सहकार्य दिलं त्याबद्दल मी त्यांचेही फार फार आभार मानतो. तसेच या मैदानात जी मंडप डेकोरेशन आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि या मैदानाला सुसज्ज करून आमची स्पर्धेला चांगल्या प्रकारे दाखवण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांचे फार फार आभार मानतो. तसेच या ग्राउंडवर जो माईक माझ्या हातात आहे डीजेचे जे प्रोप्रायटर गणेश पाटील यांचे मी फार फार आभार मानतो की त्यांनी चांगल्या प्रकारे डीजे दोन्ही ग्राउंडवर पाठवून आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच प्रिन्स मूव्हीजचे रवी गुलवी यांचेही फार फार आभार मानतो की त्यांनी प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून ही चाचणी स्पर्धा सर्वत्र दाखवण्याचा जो प्रयत्न केला आणि चांगल्या प्रकारे त्यांनी ही चाचणी स्पर्धा सर्वत्र दाखवली त्याबद्दल मी त्यांचे फार फार आभार मानतो. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांनी कोणी बक्षीस दिलं मी त्यांचेही फार फार आभार मानतो. पाण्याची व्यवस्था केली, ज्यांनी जेवणाची व्यवस्था केली, अशा सर्व लोकांचे मी आभार मानतो. क्योंकि कारण या स्पर्धेत त्यांनी जर सहकार्य केलं नसतं तर आज एवढी चांगल्या प्रकारे स्पर्धा ही संपन्न झाली नसती. आणि मी प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक आमच्या कमिटी मेंबर, पदाधिकारी, सर्व लोकांना एवढेच आवाहन करू शकतो की चांगल्या प्रकारे आपल्या ज्या स्पर्धा होतात त्याच्यात त्यांचं जे सहकार्य असतं
आणि ते जे सहकार्य करत असतात त्या सहकार्याने एवढं चांगलं जे क्रिकेटचं आयोजन होतं. आज आपल्या ज्या संघटनेचं नाव आहे की भिवंडी 40+ जे संघटना आहे ते संघटनेचे नियम आणि तिथला जो खेळ हा सर्वांना फार आवडतो आणि अशाच प्रकारे तुम्ही सर्व सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो. आणि सर्वांना परत एकदा या सर्व कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार मानतो. आणि आपल्या या सर्व संघटनेच्या पदाधिकारी तसेच जे कमिटी मेंबर आहेत यांना अजून पण पुढे इथपासून सुरू होणारे ज्या स्पर्धा आहेत त्याच्यातही मेहनत घ्यावी लागेल तरी त्यांनी त्याच्यात पण सहकार्य करावं आणि आम्हाला प्रत्येक वेळी सहकार्य करत राहावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आणि चांगल्या प्रकारे क्रिकेटच्या स्पर्धा याच्यापुढे सुरू राहतील आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या संघटनेच्या माध्यमातून सर्व खेळाडू चांगल्या प्रकारे अभिनंदन या चांगले आपलं प्रदर्शन करतील आणि चांगला खेळ दाखवतील. कोणत्याही प्रकारचा वादविवाद न करता या सर्व स्पर्धा खेळतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. परत एकदा सगळ्यांना मी या चाचणी स्पर्धेत जे संघ हारले त्यांना पुढच्या वेळच्या शुभेच्छा देतो आणि जे उत्तीर्ण झालेत ज्यांनी ही स्पर्धा जिंकली त्यांचं अभिनंदन करतो. 8 लाख कालेर पुढच्या वेळेस परत एकदा प्रयत्न करा आणि अभिनंदन कोण चेरोबा कोण त्यांनी चांगल्या प्रकारे खेळ करून ही स्पर्धा जिंकली त्यांचं अभिनंदन करतो. आणि या पुढे सर्व ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धांसाठी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आता या स्पर्धेचे जे बक्षीस समारंभ आहे ते बक्षीस समारंभ पुढे सुरू करावा आणि मी परत एकदा सगळ्यांचे आभार मानून इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद लॉयना भिवंडी संजयभाई म्हात्रे. न चुकता प्रत्येकाचं नाव त्यांच्या ओटून निघालं. थँक्यू संदेश. चांगलं मनोगत आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळालं. नक्कीच एक मॅन ऑफ द मॅच टीम कोणची देखील बाकी आहे. परेश महाजन सेमीफायनलची एक बाकी क्वार्टर फायनलची पण बाकी आहे. ठीक आहे या पटापट या. सन्माननीय संजयभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी परेश महाजन या खेळाडूला दिली जात आहे. खूप खूप अभिनंदन. याच त्यानंतर शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने ठोकला आपल्या बॅटमधून 21 धावा नाव आहे प्रशांत म्हात्रे. प्रशांत म्हात्रे इज अ मॅन ऑफ द मॅच. एकता मिसाईल कोणगावचा एक प्रसिद्ध क्रिकेटर. वय जरी 40 गाठले तरी देखील तीच क्रिकेटची जर्नी पाहायला मिळाली आज दिवसभर. संजयभाई म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतो त्या ठिकाणी या मॅन ऑफ द मॅच. डॉक्टर अमोल कराले साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं बक्षीस आलंय चेरोबा कोण टीमसाठी. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज. खरं तर या रेसमध्ये 3 गोलंदाज होते ज्या तिन्ही गोलंदाजांनी 6 विकेट्स घेतल्या होत्या. परंतु ज्या गोलंदाजाने 6 विकेट्स घेत असताना सर्वात कमी धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाची निवड झाली आहे. अर्थातच चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक उत्कृष्ट गोलंदाज आहे ज्याने 6 विकेट्स घेतल्या 25 धावा खर्च केल्या. नाव आहे प्रशांत म्हात्रे. क्या बात है. चेरोबा कोण. क्या बात आहे. प्रत्येक फलंदाची झोप उडवली या गोलंदाजाने आणि आपल्या नावावर उत्कृष्ट गोलंदाज चाचणी स्पर्धा 2025. माजी अध्यक्ष सन्माननीय खजिनदार अरविंद भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट गोलंदाजाची आकर्षक ट्रॉफी देतोय. जी ट्रॉफी आम्हाला मंगेश भोईर कार्याध्यक्ष यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे आणि सोबतच टॉवर फॅन आहे जे टॉवर फॅन मंगेश भोईर यांनी स्पॉन्सर केलं आणि मिक्सर आहे जे मिक्सर कबीर मामा ठाकरे यांनी स्पॉन्सर केलं आहे. मित्रांनो 2025 अध्यक्ष चषक चाचणी स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज जात आहे चेरोबा कोण टीम संघाचा प्रशांत म्हात्रे. टाळ्या होऊन जाऊ द्या जोरदार. खूप खूप अभिनंदन. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज. एक असा फलंदाज
ज्याने आपल्या टीमसाठी ठोकला 97 धावा. नाव आहे गावदेवी भादवड संघाचा लालचंद तारे. मित्रांनो, चाचणी स्पर्धेमध्ये ज्याच्या पाठनं 97 धावा बनवण्यात आलेल्या आहेत आणि उत्कृष्ट फलंदाज ठरलेला आहे लालचंद तरे फ्रॉम आई गावदेवी भादवड टीमचा लालचंद ठरलाय उत्कृष्ट फलंदाज. एक विस्फोटक विध्वंसक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो फलंदाज ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून एक मिक्सर देण्यात आलेला आहे आणि कूलर जो आहे मंगेश भोईर साहेबांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर ट्रॉफी जी आहे ती देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली नक्कीच आहे. बंद्रा मारुती कालेर संघाचा विनायक ज्याने 88 धावा ठोकल्या तर लालचंद तरेने 97. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक विजेता संघ आहे गावदेवी भादवड टीमचे कॅप्टन खेळाडू आपण वर या. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे आई गावदेवी भादवड टीम संघाला. खूपच चांगला क्रिकेट राहिला. ग्राउंड नंबर 2 वर शेवटच्या मॅच मध्ये नक्कीच बंद्रा मारुती कालेर संघाने पराभूत केला होता. खूप खूप अभिनंदन आई गावदेवी भादवड. अभिनंदन संजयभाई म्हात्रे. अभिनंदन टीम. सर्वांनी हात लावायचा आहे. आता सर्वांची नावं घेणं शक्य नाही आहे. सर्वांनी ट्रॉफीला हात लावायचा आहे. संपूर्ण व्यासपीठ. आकर्षक ट्रॉफी ज्या ट्रॉफीज आम्हाला संजयभाई म्हात्रे साहेबांनी स्पॉन्सर केल्या आहेत. त्यानंतर तृतीय पारितोषिक जय बजरंग कारिवली संघाचे संघनायक आपण या. कारिवलीकरांचं मन जिंकणारे खेळाडू संदीप, कुंदन, नीलम या अशा खेळाडूने ही मेहनत करून तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक पटकवलेला आहे आणि त्या संघाला आमचे सर्व पाहुणे जे आहेत हा बक्षीस देत आहेत. खूप खूप अभिनंदन टीम कारिवली. खूप चांगले खेळले आपण. दिवसभरामध्ये एंटरटेनमेंट केलं. भरपूर चांगला प्रतिसाद राहिला तुमचं. त्यानंतर द्वितीय पारितोषिक बंद्रा मारुती काल्हेर संघाचे संघनायक खेळाडू आपण व्यासपीठावर या. आकर्षक ट्रॉफी जी ट्रॉफी आम्हाला अध्यक्ष सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेबांनी स्पॉन्सर केली आहे. मित्रांनो, 2025 चाचणी स्पर्धेचा उपविजेता संघ ठरलेला आहे बंद्रा मारुती काल्हेर टीम. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चिरोबा कोण टाळ्या होऊ द्या. जर ते खेळले नसते तुम्ही चॅम्पियन झाले नसते. खूप खूप अभिनंदन. मित्रांनो, आपण ट्रॉफी देत आहोत बंद्रा मारुती काल्हेर टीम संघाला. दुसऱ्या क्रमांकाचे हकदार आहेत म्हणू शकतात आम्ही काल्हेरकर. चांगला क्रिकेट राहिला. चालू हंगामामध्ये सराव देखील झाला नाही, मात्र त्यांनी सांगितलं की अभी भी जान बची मेरे टीम में. खूप खूप अभिनंदन. त्यानंतर मालिकावीर एक असा खेळाडू ज्याने आपल्या बॅट मधून ठोकल्या 74 धावा आणि गोलंदाजी करत असताना घेतल्या होत्या 7 विकेट्स. नाव आहे जय बजरंग कारिवली संघाचा संदीप पाटील. मित्रांनो, या संपूर्ण मालिकेमध्ये ज्याच्या बॅटनं गोलंदाजांना उत्तर दिलं आणि गोलंदाजी करत असताना फिरकीचा जादूगर म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू नाव आहे संदीप इज मालिकावीर या स्पर्धेचा ठरलेला आहे. स्पर्धेतील सर्वात मोठा बक्षीस आहे हा सायकल. जी सायकल आम्हाला सुनील पाटील साहेबांनी स्पॉन्सर केली आहे. आकर्षक ट्रॉफी, गिफ्ट हॅम्पर, टेबल फॅन, मिक्सर आणि सायकल. नक्कीच सन्माननीय रवींद्र तरे सरांचे ते राज्याभिषेक सोहळ्याचे जे फ्रेम आहे त्या येऊ द्या. ते आम्ही अनाउन्समेंट देखील केलं होतं. नक्कीच महाराष्ट्राचा महागायक सन्माननीय रवींद्र तरे सर यांच्या माध्यमातून देखील फ्रेम आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीरसाठी. नक्कीच आपण नंतर देऊया. खूप खूप अभिनंदन. नंतर तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. वेल प्लेड संदीप पाटील. सिरीज किंग का म्हटलं जात आहे. नक्कीच सिरीज किंग हे नाव मी का ठेवलंय संदीप पाटीलला. संदीप पाटीलने पुन्हा एकदा दाखवून दिलाय. खूप खूप अभिनंदन संदीप. त्यानंतर प्रथम पारितोषिक
आकर्षक ट्रॉफी, जी ट्रॉफी आम्हाला संजयभाई म्हात्रे साहेबांनी स्पॉन्सर केली आहे. त्याचबरोबर कॅश प्राइज देखील आहे. आणि प्रथम पारितोषिक विजेता संघ आहे चेरोबा कोण. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन 2025चा चाचणी स्पर्धेचा एक उभरता चॅम्पियन चालू हंगामामध्ये झाली आहे सुरुवात. श्री चेरोबा स्पोर्ट कोणगाव टीम संघ ठरलाय 2025चा चाचणी स्पर्धेचा चॅम्पियन संघ. त्या संघाचा खूप खूप अभिनंदन. खूप चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे कोणगाव संघाचा आणि चालू हंगामाची सुरुवात चाचणी स्पर्धेने केलेली आहे. आणि पुढच्या सर्व संघांना नक्की सांगितलं आहे की आम्ही अजून आहे या मार्केटमध्ये. पहिली ट्रॉफी आली आहे कोण गावामध्ये. खूप खूप अभिनंदन चेरोबा कोण संघाचं. पुन्हा एकदा अभिनंदन टीमचे करता जाता पंढरी भोईर साहेब, कॅप्टन देवेन मुकादम, त्याचबरोबर